पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंतची जी प्रोसेस आहे ती आमच्या दर्शकांना थोडक्यात सांगा. आता हा व्यवसाय जर सुशिक्षित बेरोजगार मुलांनी किंवा शेतीपूरक व्यवसाय म्हणून करायचं म्हणलं तर त्यासाठी काय काय तयारी करावी लागेल? भांडवल नमस्कार, मी विष्णू तुपे BBN मराठीमध्ये आपले स्वागत करत आहे. आपण आजपर्यंत बघत आलोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा बार्शी तालुक्यामध्ये पोल्ट्री व्यवसायाला फारसं यश मिळत नाही. परंतु आज आपण अशा ठिकाणी आहोत, जवळजवळ 17 वर्ष झालं श्री गोवर्धन खेंदाड पोल्ट्रीचा व्यवसाय करत आहेत आणि त्यांच्या पोल्ट्री फार्मवरती आपण आलेलो आहोत आणि आपण लगेच त्यांच्याशी संवाद साधून या व्यवसायामध्ये यशस्वी होण्याची गुपितं आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. साधारणतः किती दिवस झालं आपण या व्यवसायामध्ये आहात? 17 वर्ष झालं. बर. आता हा व्यवसाय जर सुशिक्षित बेरोजगार मुलांनी किंवा शेतीपूरक व्यवसाय म्हणून करायचं म्हणलं तर त्यासाठी काय काय तयारी करावी लागेल? मला शेड उभं करावं लागतं पहिल्यांदा. बर. शेड उभं केल्यानंतर पुढचं पक्षी. बर. आणि जागा किती लागते यासाठी? जागा 1000 पक्षाला 40 बाय 26 लागते. 40 बाय 26 फक्त. आणि पाण्याची सोय? पाणी दररोज 1000 पक्षाला 250 लिटर लागते. बर. त्याशिवाय या व्यवसायामध्ये आता तुम्ही जसं सांगितलं की जागेची लांबी रुंदी सांगितली, 1000 पक्षाचंही सांगितलं, तर 1000 पक्षाचा पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल किती लागेल? भांडवल सुरुवात करताना 1.5 ते 2 लाख रुपये लागले. 1.5 ते 2 लाख रुपये. म्हणजे त्याच्यामध्ये शेड असेल किंवा ही असेल. बाप्पा, हा जो व्यवसाय आहे तुम्ही स्वतः पाहता का तुम्हाला याच्यामध्ये कोणाची मदत होते? आता उभा करून दिलाय मी स्वतः. आता सध्या मुलगा बघतोय. बर. मुलाचं काय नाव आहे? विशाल गोवर्धन खेंदाड. आता प्रत्यक्ष व्यवसाय करणारे श्री विशाल खेंदाड आहेत जे पोल्ट्री सांभाळतात, त्यांचं आपल्या BBN मराठीमध्ये मी स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार विशालजी, आता दर्शकांना हे सांगा की आपण फार्म उभा केलाय, म्हणजे शेड उभा केले. अगदी पहिल्या दिवसापर्यंत तुम्ही जसं म्हणता की 90 दिवसापर्यंत ते मार्केटला तयार होतं विक्रीसाठी, तर पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंतची जी प्रोसेस आहे ती आमच्या दर्शकांना थोडक्यात सांगा. ठीक आहे. पक्षी आल्यानंतर स्टार्टिंगला आल्यानंतर आपण एक 1-2 दिवस गुळ पाणी स्टार्टिंगला गुळ पाणी एक कॅल्शियमसाठी किंवा एक अँटीबायोटिक म्हणून आपण देतो. गुळ पाणी आणि स्टार्टिंगला खाद्य न देता त्यांना मकाचा भरडा बारीक केलेला तो 1-2-3 दिवस देतो. त्यानंतर फिश स्टार्टर एक 10 ते 15 दिवस फिश स्टार्टर देतो. तो पण लहान साईज मध्येच खाद्य असतं. त्यामध्ये त्यांना प्रोटीन वगैरे भरपूर दिलं जातं सुरुवातीला. त्यामुळे त्यांची ग्रोथ वगैरे जी लहानपणी जी ग्रोथ व्हायची ती चांगली होते. सुरुवातीला एक 6व्या किंवा 7व्या दिवशी त्यांना लासोटा डोस डोळ्यातून द्यावा लागतो. डोळ्यातून? जेणेकरून त्यांचं जे काय अपंगत्व किंवा जे काय त्यांना जे नंतर जे प्रॉब्लेम येणार आहेत ते येणार नाही त्यांना. जसं आपल्याला मुलामध्ये पोलिओ डोस वगैरे देतो आपण त्याप्रमाणे त्यांना लासोटा वगैरे डोस द्यावा लागतो. 7व्या दिवशी एक असतो, 14व्या दिवशी एक दुसरा डोळ्यातून डोस असतो, नंतर 20व्या दिवशी एक पाण्यातला डोस असतो, 20व्या दिवशी गंभोरा डोस आणि 26व्या दिवशी लासोटा. असे 4 डोस आपल्याला द्यावे लागतात कंपल्सरी. त्याच्यामध्ये डोस दिल्यानंतर तुम्हाला ट्रेसवेल म्हणून एक मेडिसिन आहे, ट्रेसवेल, सेफगार्ड पाणी शुद्धीकरणाचं असे आणि प्रोटीन सी म्हणून एक आहे. हे 2-3 प्रकारचे औषध तुम्ही देऊ शकता. ट्रेसवेल हे डोस दिल्यानंतर जे ट्रेस येतो तो ट्रेस कमी होण्यासाठी वापरतो. त्याच्यानंतर हे 4 डोस झाल्यानंतर जे रेग्युलर आपले औषध आहेत, लिव्हरच्या बाबतीत असू द्या, काळी आपली लिव्हर टॉनिक किंवा जे तुमचे पचन क्रियेसाठी जे थोडंफार कॅल्शियम किंवा हे रेग्युलर तुम्ही पुन्हा म्हणजे 3 दिवसाच्या गॅपवर 4 दिवसाच्या गॅपवर तुम्ही अधूनमधून दिलं ते चालते. विशाल, पोल्ट्री व्यवसाय चालू करत असताना याची आपल्याला जी पिल्लं आहेत ती कुठे मिळतात? आपल्याला आसपास आपल्या सिटीमध्ये बार्शी, मोहोळ, पंढरपूर किंवा इकडं लातूर, उस्मानाबाद, पांगरी अशा म्हणजे आसपासच्या सिटीमधून आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. कुठं? आणि हे सगळं पिल्लं आणल्यानंतर शेड उभा केल्यानंतर सगळ्यात मुख्य प्रश्न उपस्थित होतो तो खाद्याचा. ते खाद्य तुम्ही स्वतः तयार करता का मार्केटमधून, बाजारातून? आपण मार्केटमधूनच घेतो, डीलर मार्फत. कंपनीतून बी घेऊ शकतो पण आपले कॉन्टॅक्ट एवढं नसल्यामुळे किंवा डीलरचा थोडा प्रॉब्लेम आपण ते आपल्याला डायरेक्ट अवेलेबल होत नाही कंपनीतून.
आता पिल्ल खाद्य हे सगळं झालं, पण प्रत्यक्षात हा जो पिरियड असतो, एक लॉट आपण घेतल्यानंतर तो किती दिवसाचा असतो, मग किती दिवसात विक्रीला येतो? साधारण 80 ते 90 दिवसाचा कालावधी आहे. बर. कधी 80 दिवसामध्ये विक्रीला येऊ शकतो, कधी 90 दिवसामध्ये. आणि ह्या 80 ते 90 दिवसामध्ये ज्यावेळेस आपण पिल्ल सांभाळतो त्यावेळेस त्यांना रोगराई असेल किंवा कुठली तर संकट असतील, ती कुठल्या पद्धतीची आहेत? सरासरी रोगराई आपले रेग्युलर म्हणजे सर्दी, लूज मोशन वगैरे, संडास, बर. ह्या प्रकारचे जरा पाणी चेंज वगैरे, वातावरण चेंज झालं तर होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं मग पुन्हा? त्याच्यासाठी सर्दीसाठी एम्प्रोलियम म्हणून नाही सॉरी कॉक संडासवरती एम्प्रोलियम म्हणून आहे, मेडिकलमध्ये औषध मिळते. कॉक्सवर बी अँड्रोक्लॉक्स म्हणून सांगा. किंवा असं कुठले मोठ्या प्रमाणामध्ये जर एखादी साथ वगैरे इथं आली तर त्याच्यासाठी तुम्ही इकडे डॉक्टरला बोलवता का इलाज स्वतः तुम्ही करता? नाही, स्वतः जास्त प्रमाणात जर आजार असेल तर ते डॉक्टरलाच कॉन्टॅक्ट करावं लागतं. बरं. म्हणतात आता की बाबा पोल्ट्री व्यवसाय आहे परंतु तो परवडत नाही किंवा मग तो नुकसानीत जातो. आता तुम्ही साधारणतः 17 वर्ष झालं करताय असं मगाशीच बाप्पांनी सांगितलं होतं, तर तुम्हाला कशी काय परवडते? पोल्ट्रीमध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि बॅच वाईज बॅच मंथली सायकल पद्धत जर असेल तरच ते आपल्याला परवडतं. आता थोडीशी ही सायकल पद्धत जी आहे ती आमच्या दर्शकांना थोडी समजावून सांगा. सायकल पद्धत म्हणजे आता आपला कालावधी आहे 90 दिवस. 90 दिवसानंतर विक्रीला लॉट येणार आहे. 90 दिवसामध्ये तुम्ही एकाच लॉटवर तर आपण बसू शकत नाही, कारण प्रॉफिट आपल्याला दिसणारच नाहीये 90 दिवस. ते जर तुम्ही सायकल वाईज महिन्याला लॉट 3 सायकल केल्या, 3 लॉट महिन्याला 1 लॉट गेल्यानंतर तुम्हाला त्यात कुठेतरी प्रॉफिट वाटणार आहे. एखादा लॉट जरी लॉस मध्ये म्हणजे मुद्दलवर गेला तरी दुसऱ्या लॉट मध्ये कव्हरिंग होऊन जाते. जसं की तुम्ही सांगितलं की सातत्य हे तर कुठल्याही व्यवसायासाठी गरजेचं आहे. सातत्य नसेल तर तो व्यवसाय नक्कीच यशस्वी होत नाही. आता मला सांगा की साधारणतः याचा पिरियड संपल्यानंतर याच्यासाठी मार्केट कुठे अवेलेबल आहे आणि तुम्ही त्याचा कसा बेनिफिट घेता? मार्केट साधारण आपल्या क्वांटिटीवर डिपेंड राहतं. जर क्वांटिटी कमी असेल तर आपण लोकली विक्री करू शकतो शॉपला वगैरे. जर क्वांटिटी जास्त असेल तर किरकोळ विक्री करायला खूप वेळ लागतो, त्यामुळे आपण डायरेक्ट ट्रेडिंग वाल्यांना किंवा व्यापारी जास्त होलसेल वाले. आजचा समजा आता हा आपला बार्शी तालुक्यामध्ये व्यवसाय आहे, वैरागमध्ये आहे. वैरागमध्ये शॉपला याचा गिरायकासाठी किंवा खाणाऱ्या लोकांच्यासाठी काय भाव आहे? शॉपला ऑन रेट आता सध्या 360 रुपये ते 400 रुपये आहे किलो पर केजी. ठीक आहे. एका लॉट मध्ये जे तुम्ही आताशी सांगितलं की बाबा तुम्ही जर सायकल पद्धतीने केलं तर ते तुम्हाला परवडतं, म्हणजे साधारणतः वर्षभरामध्ये 3 लॉट किंवा 4 लॉट असं काहीतरी त्याचं गणित असेल, तर एका लॉट मध्ये 1000 पक्षाच्या पाठीमागे तुम्हाला अंदाजे किती फायदा राहतो? साधारण 1000 पक्षामागे रेटच्या हिशोबाने रेट डिपेंड सर्वसाधारण म्हणलं तर 30-40 हजार 40-50 एका लॉटच्या पाठीमागे. ठीक आहे विशाल, खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. तर आजच्या आपल्या वैराग भागातील बार्शी तालुक्यातील युवकांच्यासाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता? जर म्हणजे साईड असं जॉब वगैरे कुठं जर करण्यासारखं नसेल तर हा बिझनेस करण्यासाठी उत्तम आहे, करू शकतो. विशालजी, आपण बघतो की आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये अनेक पोल्ट्र्या होत्या आहेत, काही चालू किंवा काही बंद पडलेल्या आहेत. तर हा व्यवसाय यशस्वीरित्या करण्यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्या व्यवसायामध्ये युवकांना अपयश येऊ नये? काही ठिकाणी काय होतं, लोकांना अर्धवट माहिती असल्यामुळे लोक पूर्णपणे म्हणजे त्यात माहिती न घेताच पोल्ट्री किंवा कुठलाही बिझनेस असेल तर चालू करतात पोल्ट्रीचा. त्यावेळेस माहिती नसल्यामुळे काय होतं की बऱ्याचदा चुका पाहिजे स्लॉटला आपल्याला होतात. उदाहरणार्थ आपल्याला त्याचं पिल्ली कुठून मागवायची किंवा म्हणजे त्याचे क्वालिटी बघून चेक करून व्यवस्थित ते मागवणं किंवा फीड कुठलं मागवणं. दुसरी गोष्ट मग किती पिल्ल्या मागं किती भांडी तुम्ही लावताय खाद्याची पाण्याची. साधारण जर कमी समजा तुमचा 1000 पक्षी आहे, 1000 पक्षामध्ये खाद्याची भांडी कमीत कमी आपल्याला 20 पाहिजे आणि पाण्याची 10 पाहिजे. त्यात जर तुम्ही कमी लावले तर पक्षात साईज मध्ये लहान मोठा पक्षी होणार शेवटपर्यंत. काही पक्ष्यांना पाणी वगैरे नाही मिळालं ते दागवण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा लॉस एक 20-30% लॉस होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमचं जे प्रॉफिट होणार आहे ते मी होणारच नाही, त्यामुळे तुम्ही लॉस मध्ये जाऊ शकता. विशालजी, आपण जी सविस्तर माहिती आमच्या BBN मराठी चॅनलला दिली त्याबद्दल आमच्या सर्व दर्शकांच्या तर्फे आणि आमच्या सर्वच्या टीमचे मी आपल्या मनापासून खूप खूप आभारी आहे.